दोस्तहो, आज आकाडी एकादशी आहे आणि आकाडी एकादशी निमित्त श्री मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी यांची महापूजा झाली। ही पूजा श्री क्षेत्र नारायणगड, तालुका बीड, जिल्हा बीड या ठिकाणी संपन्न झाली। श्री क्षेत्र नारायणगडाचे महंत परमपूजनीय गुरुवर्य शिवाजी महाराज यांनी मनोज जरांगे पाटील यांना विशेष आमंत्रण दिलं होतं की मनोज जरांगे पाटील यांनी या महापूजेसाठी यावं। आणि गेल्या वर्षी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्तेच ही महापूजा झाली होती आणि आज सुद्धा ही महापूजा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते संपन्न झालेली आहे। श्री क्षेत्र नारायणगड हे ठिकाण बीड जिल्ह्यामध्ये असून ही महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून ओळखली जाते आणि मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा गेल्या 2 वर्षापासून येथून संपन्न होत आहे। पहिला दसरा मेळावा ज्यावेळेस झाला त्यावेळेस जवळपास 5 ते 6 लाख लोकांनी येथे भेट दिली होती किंवा या गडाला उपस्थिती दाखवली होती। तेव्हापासून हा गड राज्याच्या नकाशावर आलेला आहे। आता राज्यातील प्रत्येक व्यक्तीला श्री क्षेत्र नारायणगड माहीत झालेला आहे। मनोज जरांगे पाटील हे राष्ट्रीय पातळीवरचं एक ख्यातनाम नेतृत्व आहे। सर्व 18 पगड जातींना सोबत घेऊन जाणारं जरी मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढत असले तरी सुद्धा सामाजिक काम करत असताना ते कोणत्याही जातीचा किंवा कोणत्याही पातीचा 18 पगड जातीचा कोणीही येवो सर्वांना न्याय देण्याचं काम करतात, सर्वांच्या समस्या सोडवण्याचं काम करतात आणि त्यामुळे सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा एक सर्वसमावेशक नेता म्हणून, सामाजिक नेता म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या हस्ते ही पूजा श्री क्षेत्र नारायणगड येथे संपन्न झालेली आहे। मित्रांनो, तुम्हाला यावर नेमकं काय वाटतं? मनोज जरांगे पाटील यांच्या या व्हिडिओला तुम्ही किती लाईक देणार आहात आणि नेमकी काय कॉमेंट करणार आहात? आणि कॉमेंटमध्ये आपल्या चॅनलच्या नियमाप्रमाणे जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र।